विठ्ठल माऊली. सगळ्यांना माझ्या आषाढी वारीच्या शुभेच्छा. आणि तुम्ही पाहतच आता आज आपली काय जर्नी असणार आहे. तर आपण आहे आज वारीमध्ये. आपल्या गावापासून पंढरपूर पर्यंत आपण वारी नेहमी करतो, पण आजची वारी आपली थोडीशी निम्म्यातून स्टार्ट होते, टेंभुर्णी ते पंढरपूर. तर माझे काही बालमित्र गावाकडून आलेत, जे की वारीत आपण कंटिन्यू सहभागी असतो गेल्या काही वर्षांपासून. तर आज पण ते आलेत आणि मी टेंभुर्णीपासून त्यांच्याशी कनेक्ट होईल. 3 दिवसाचा प्रवास आहे आपला वारीत. 4, 5, 6 तारीख. 6 तारखेला एकादशी आहे. तर 2 दिवसाची आपली जर्नी म्हणजे टेंभुर्णी ते करकम आणि करकम ते पंढरपूर, अशी 2 दिवसाची आपली जर्नी आहे. स्टार्ट केली टेंभुर्णीमधून वारी आणि आपला प्रवास सुरू केलाय. पण वारीत सहभागी झाल्यानंतर एक गोष्ट वाटली बोलावीशी. वारी म्हणजे केवळ चालणे नाही. वारी म्हणजे भक्ती, शिस्त आणि समर्पण एकाच देहासाठी, ते म्हणजे विठ्ठल. आणि त्या विठ्ठलाच्या वारीसाठी आपली वारी स्टार्ट केली आहे टेंभुर्णीमधून. बघत आजचा हा काय माहोल आहे. मी तर मस्त एक नंबर हॅपी आणि खूप असं एनर्जी आहे माझ्याकडे. काही वेळात माझे काही मित्र भेटतील आणि आपण पुढे कंटिन्यू करूयात. तब तक रामकृष्ण हरी माऊली. जय हरी विठ्ठल. मित्रांनो, आपला पहिला माऊली दिनेश माऊली. वारीत येऊन एवढे जे वारकरी आहे सहभागी होतात, मस्त गात जातात, डान्स करत जातात आणि आनंदात वारी कंप्लीट करतात. एकादशीला पंढरपूरमध्ये पोहोचतात. किती भारी माहोल आहे हे या वारीत सहभागी झाल्यानंतरच कळतं. भेटला आम्हाला धोतर नेसता येत नव्हतं, काय घालता येत नव्हतं. तुमच्या त्या माऊलीने आम्हाला फेटा घातला. तुम्ही बघू शकता, मेजर एक नंबर आनंद झाला. आम्ही निंबोरे गाव आमचं करमाळा तालुका. हा, अरे शांतामाईंचं गाव आमच्या परंपरेतलं त्याचा कळसा आणि सडे सकाळी आनंदांचा सडे आपल्याच मातीतले माणसं आहेत. अजून 10 किलोमीटर चालायचं. आता वाजले दुपारचे 12 आणि आपल्याला अजून 10 किलोमीटर चालायचंय. मित्रांनो, ऊन सावली विनते जाळी, तसं हे वातावरण तुम्ही पाहू शकता. मस्त ढगाळ वातावरण आहे आणि ऊसाचा रस घेऊन आपण फिनिश केलाय आणि पुढे जर्नी स्टार्ट केली आहे. मित्रांनो, 1 2 करत आपण चालत आलोय. आता वाजले 4 आणि आपण करकमच्या फक्त 4 किलोमीटर अंतरावरती पोहोचलोय. काही वेळ आराम केला, परत नव्या जोश तीच एनर्जी घेऊन आपण स्टार्टअप केला परत चालायला. हेच ते मित्र जे की आपल्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलेले आहेत. जय हरी माऊली. तसेच आपण इकडे दर्शन आम्हाला घ्यायचंय तुमचं दादा. असं हे आमचे अण्णा तेलंग. यांची भेट होणं म्हणजे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर हे आहे सिंगर देवा कदम. नाम तो सुना होगा अशातले. तर तेलंग दादा, तुम्ही आम्हाला भेटलाय, पंढरपूरहून दर्शन करून आलाय. 2 दिवस आधी. 2 दिवस आधी म्हणजे वेळेनुसार काय काय माणसं आपल्या प्लॅनिंगने येतात ते करतात. ते आपल्यासोबत येणार होते म्हणजे असे दिसले असते आपल्यासोबत चालला ना. पण थोडस चालतंय ती बरं वाटतंय. करकम पासून 4 किलोमीटर होते हे घर आहे. सुभाष शेट्टी काकांचं हे घर आहे. 13 वर्षाची परंपरा आहे आपली. ह्या घरी आपण थांबतोय. म्हणजे जेव्हा आम्ही दिंडीला सुरुवात केली होती वारीला, तेव्हा पहिला आम्ही स्टे इथे केला आणि तेव्हापासून आमचं एवढं आपुलकी झाली काकांसोबत, काकूंसोबत. तर खूप चांगला पाहुणचार करतात आणि खूप आपुलकीने बोलतात 2 शब्द. तेच खरा म्हणजे आनंद वाटतो आणि भेटायची इच्छा होते. काय माऊली,
2 वर्षातून भेटलोय आपण. मी पाठीमागच्या वर्षी आलो नव्हतो तेव्हा आमची भेट नाही झाली, पण काकांनी माझा चेहरा आठवणी ठेवलाय. आल्यानंतर विचारलं मी कोण, शूटिंग वाले, अशी आयडेंटिटी दिली. त्याला धन्यवाद. भेटूया सकाळी. सगळ्यांना शुभ सकाळ. चला, नव्या एनर्जीने पुन्हा सुरुवात झाली आपल्या दुसऱ्या दिवसाची. कांदा मुळा भाजी अवघी विटा ही माझी, आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा, याचं ताजं उदाहरण आपल्या समोर आहे. खूप खूप आनंद वाटला तुमच्या इथं राहून भेटून. 24 तास दिंड्या सोहळा चालू आहे आणि तिथं आम्ही त्याची सेवा घेत असतो. त्यामुळं आम्हाला काय समाधानकारक वाटतं. असं कुठल्या गोष्टीची अडचण पण वाटत नाही, काय नाही. ते सगळं परमेश्वराची कृपा असल्यामुळे आम्हाला काय त्रास होत नाही. एवढं त्या सहकार्यासोबत तुमच्या पत्नी सुद्धा त्याच्यात सहभागी असतात, त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे ह्याच्यात. तर तुमचं काय मत आहे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला वारकऱ्यांची दिंडी? आम्ही पण बघतो, मागच्या काही दिवसापासून आम्ही पण आताचा अंदाज घेतलाय. आम्ही रात्री इथे मुक्काम करतो आणि सकाळी आम्ही आवरून जाईपर्यंत जे काय आम्हाला नाश्ता, चहा, पाणी, मोबाईल चार्जर, XYZ गोष्टी आम्हाला, म्हणजे तुम्ही खूप सपोर्ट करता. आम्ही कधी कधी येतो, पण नक्कीच आम्ही प्रयत्न करेल दरवर्षी ही वारी कंप्लीट करण्याचा. चला, भेटूया तसंच. जय हरी विठ्ठल. 27 किलोमीटरचं अंतर आहे आज आपल्याला टार्गेट. तर ते 27 किलोमीटरचं अंतर आज आपल्याला कव्हर करायचं पूर्णत्व. अजून आपले 2 मेंबर्स ऍड होणार आहेत करकम मध्ये. म्हणजे हे करकम पासून 4 किलोमीटर आधी आपण थांबलोय. रणवीर, राजवीर आणि प्रगती यांनी आम्हाला पेरू दिलेत खाण्यासाठी. फ्रीमध्ये घ्या म्हणतायत, तुम्हाला पैसे नसेल तर. आणि फ्रीमध्ये का देताय पण तुम्ही? काल कोणी घेतलं नाही. करकमच्या आधीच आपल्याशी जॉईन झाल्याचा आनंद आहे. हे आमचे मेंबर जॉईन झालेत आज तिघ जण, करमाळ्याहून आलेत. हे महाराज आपले, रात्री आपण यांच्या दिंडीत होतो जेवण वगैरे. कीर्तन हे एकदम सरांचं. मांदळीवरून आहेत, त्यांची दिंडी आहे. 70-80 लोकांची दिंडी होती. रात्री गेलो बारूड मध्ये, मजा घेतली. ऍक्टिंग केली सर मी रात्री. हा, बारूड मध्ये ऍक्टिंग केली आणि ती टीम खूप भारी आहे. डायलॉग नव्हतं, काय नव्हतं. मला म्हटले रेडी राहावा, सुरुवात करूया, आणि सगळ्यांनी सामावून घेतलं. त्याच्यानंतर कीर्तन केलं आणि नसतं जेवण करून आम्ही रजा घेतली. तर खरंच आनंद वाटला. नक्कीच आपली अशीच वारी चालू राहील आणि आपली भेट होत राहील. चला, धन्यवाद. मित्रांनो, नक्कीच ह्या हॉटेलला भेट द्या जाताना, वारी करत असताना. खूप अफलातून मिसळची टेस्ट आहे. आम्ही मिसळ खाल्ली आता सगळ्या मेंबर्सने. आमच्या चहा घेऊन गुलाचा चहा भेटतोय, तर खूप खूप सुंदर आहे. ते तर सगळ्यांनाच वाटतं. अजून वेगळं काय वाटतं तुम्हाला? कमेंट. पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी. आपला फेटा धोतर वगैरे काढून बॅग मध्ये ठेवलाय. सकाळपासून सांभाळलं, सोपं नाही सांभाळायचं ते. आनंदात आनंद आनंद आनंदी आनंद. चला, जय हरी माऊली. आपण ब्रिज क्रॉस करून आतमध्ये येतो 5 किलोमीटर वरती, तेव्हा खरी गर्दीला सुरुवात होते. आता इथून जी लाईन आहे, कुठेच ब्रेक नाहीये. पंढरपूर पर्यंत सगळी अशी लाईन आहे.
असतो आणि हा माहोल तुम्ही बघताय. सगळ्या दिंडी इथे इन होत आहेत आज पंढरपूरमध्ये. आपण सरगम चौकात येताची वारी आपल्याला भेटली. ती पालखी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथे इन झाली पंढरपूरमध्ये आणि हा सगळा पब्लिक बघतोय. जेवण वगैरे करून रात्रीच्या 11 वाजले जातात. आपण मंदिराकडे चाललो सरगम चौकातून दर्शनासाठी. सकाळी जेव्हा आपण दर्शनाला येतो तेव्हा सगळा रश असतो आणि खूप अशी घाई गोंधळ असतो. पण माझा पण हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे राजूभाऊ वयकरमुळे की रात्री 12 वाजता दर्शन घ्यायचं. पंढरीच्या लोका किती मारू हाका, पंढरीच्या लोका किती मारू हाका. विठ्ठल माझा 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 माझा. नामदेव पायरी अगदी काही मिनिटाच्या अंतरावर आपल्या. उत्तरद्वार पाशी आलो आहे उत्तरद्वार आणि पुढे समोर गेलं इकडे आहे मंदिर. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री